आज आम्ही आलो होतो पुण्यातल्या धनकवडी येथील शंकर महाराज समाधी मठामध्ये. माझ्या घरापासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर हा मठ आहे, पण वीराला घेऊन पहिल्यांदाच इथे आलो. बाहेरून आधी प्रसाद आणि फुलं घेतली, मग आतमध्ये दर्शनासाठी गेलो. मठाच्या आवारातला हा उंच, सुंदर नक्षीदार स्तंभही खूप छान आहे. त्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि तिथून आम्ही निघालो. वास्तुशांतीसाठी आम्हाला एक चूल घ्यायची होती, म्हणून नर्सरीमध्ये जाऊन पाहिलं, पण तिथे काही चूल मिळाली नाही. आणि लग्नातला हा ब्लाऊज वास्तुशांतीच्या दिवशी मला तीच साडी घालायची आहे, पण ब्लाऊज जरा टाईट होतोय, तर तेच उसवायचं काम चालू होतं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पेठेत गेलो, कारण देवघरासाठी मला दगडूशेठ बाप्पाची एक सुंदर पितळी मूर्ती घ्यायची होती. तिथे दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग मूर्ती पाहायला गेलो. तिथे अन्नपूर्णा मातेच्याही सुंदर मूर्त्या होत्या, मला तीही घ्यायची होती. पण माझ्या लग्नात माहेराहून मला अन्नपूर्णा देवी आधीच दिलेली आहे आणि ती सध्या आमच्या सासरच्या गावाकडच्या देवाऱ्यात आहे. त्यामुळे दुसरी अन्नपूर्णा घ्यावी की नाही हे मला माहिती नव्हतं. म्हणून यावेळी तो प्लॅन स्किप केला. म्हटलं आधी विचारून बघूया आणि मग नंतर कधीतरी घेऊया. त्यामुळे फक्त बाप्पाची मूर्ती घेऊन आम्ही तिथून निघालो. त्यानंतर तिथेच एक मोदकही घेतला खायला. याचा फुल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की बघा.